नमस्कार. आज एका मित्राचा मला फोन आला आणि तो आनंद मला आता तुम्हा सर्वांसोबत निश्चितच शेअर करायला आवडेल. आम्ही सोबतच होतो इंजिनिअरिंगला आणि त्याचा फोन आला की त्याच्या डोळ्याचं ऑपरेशन फार चांगल्या रीतीने झालं. मागच्या 2-3 वर्षामध्ये जो काही पावसाचा खेळ चालू आहे, अवकाळी पाऊस कोणत्याही सीझनमध्ये येत आहे, त्याच्यामुळे त्याच्या व्यवसायावर परिणाम झाला आणि त्याची आर्थिक परिस्थिती थोडीशी कमी झाली. तर मागच्या 4 वर्षापासून तो कॉन्टॅक्टमध्ये असतो, फोन करत असतो आणि त्याला कधी पैसे गरज असली तर तो मागतो. मी अशा वेळेस माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे माझ्या मित्रांचे फोन नंबर्स त्याला देतो की बाबा रे, तू हे आपले काही सधन मित्र आहेत, यांना तू फोन करत जा. आणि त्याचा त्याला फायदाही झालेला आहे. आजचा मला आनंद वाटण्याचं कारण म्हणजे मी पूर्ण पैसे काही त्यानं मागितलेली जी का अमाऊंट आहे तो देऊ शकायचं नाही, म्हणून मी अत्यंत छोट्या, फारच छोट्या अशा त्याला किस्त त्याला मी द्यायला सुरुवात केली. माझ्या महिन्याला जे काही पेमेंट येईल त्यातले मी तुला थोडेफार देत जाईल. आता त्या पावत्या मी तुम्हाला शेअरही करणार आहे. फार तुटपुंज आहे, आपण म्हणू काय हे, पण त्याचा फोन आला तेव्हा त्यानं सांगितलं की ही जी तू शेवटची जी छोटीशी खिस्त मला पाठवली 1666 रुपयाची, ते पैसे लक्षात राहावे म्हणून मी तसे वेगळे वेगळे आकडे टाकले. तर तो म्हणला की माझी मुलगी आता जॉईन होणारच आहे, सध्या तिचा ओरिएंटेशन प्रोग्राम आहे आणि बहुतेक तिला हैदराबादला किंवा पुण्याला जॉब लागेल. 2 वर्षापासून ती संगणक शाखेमध्ये तिचं अभियांत्रिकीचं शिक्षण नांदेडला पूर्ण झालं आणि ती आता लागणार आहे. आता हा आहेच थोडासा रिसेशनचा काळ, स्ट्रगल. प्रत्येकाला आपलं शिक्षण झाल्यानंतर पुन्हा महाविद्यालयीन शिक्षणानंतर जे काही आता डिमांड जी आहे ज्या कोर्सेसला, ते केल्याशिवाय नोकरी सहजासहजी मिळणं थोडंसं अवघड आहे. तर त्याला तिचं ओरिएंटेशन सुरू झालं ना, आता 1-2 महिन्यात तिचं पेमेंटही सुरू होईल. तर त्यानं सांगितलं की तू जी शेवटची जी इन्स्टॉलमेंट दिली ती आता 1666 रुपयाची होती, पण त्याचा एका डोळ्याचं ऑपरेशन त्यानं यावेळेस नांदेडच्या खाजगी दवाखान्यात न जाता एका दुसऱ्या सरकारी दवाखान्यामध्ये करून त्याच्या डोळ्याचं ऑपरेशन पार पडलं. पण औषधी ते घ्यावं लागतं. तर तो मला म्हणाला की माझी औषध फक्त 1600 रुपयाची झाली आणि डोळ्याचं चांगलं सक्सेसफुल ऑपरेशन झालं. तर सांगण्याचा उद्देश हाच होता की बरेचदा आपण नाही करू शकत, एखाद्याची पूर्ण गरज आहे ते, अशा वेळेस हा एक मार्ग सापडला की अतिशय छोट्या छोट्या रकमा देऊनही कदाचित एखादी रक्कम अशी राहू शकते ती छोटी की त्याच्यात फार चांगलं मोठं काम या ठिकाणी होऊ शकतं. बस तुर्तास एवढंच. थँक्यू.